पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेले पीक हाती येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला आणल्या जात आहे। पाऊस समाधानकारक पडल्याने या महिन्यामध्ये सोयाबीन, कापूस यांचे पीक मोठ्या प्रमाणात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अमरावती जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपला शेतमाल आणीत आहेत। मात्र शुक्रवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पीक मालाचे भरपूर नुकसान झालेले आहे। सकाळी सकाळी आणलेला माल पावसाने वाहून गेला। यात व्यापारी तो माल आता घेत नाही। राबून कष्टाने पिकविलेला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ओला झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे। एकीकडे पावसाने शेतातील पिकांचे नुकसान तर शेतातील काढून आणलेल्या मालाचे बाजार समितीत नुकसान झाल्याने आता ही नुकसान भरपाई कोण देणार हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे। याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा स्पष्ट केल्या आहेत। मार्केटमध्ये आमचा माल जो आहे कास्तकाराचा माल इथून निघून आला, आमचा निघत आहे, पाण्यात होऊन जात आहे। काय आमची काही व्यवस्था आहे का आमची कास्तकाराची? काही आम्ही माल आणला, माल कायसाठी आणला? आम्ही विकायसाठी। आम्हाला काही देणं आहे घेणं आहे काही नाही आमच्या मागं। मी माल आणला, विकत आणला, 14 पोते माझा माल आहे, इथं पडला। कमिटीचं काय म्हणणं आहे? कमिटी पैसे गेलोच नाही आम्ही, त्याने माल फेकून दिला आमचा। त्या माल आमचा इथं पडला आहे, कॅमेऱ्यात घ्या माल आहे। 11-12 वाजेपर्यंत माल आणला, पुन्हा 8-10 दिवसापासून शेतातून सोंगून आणला, उन्हानं गेल्या, त्याच्यानंतर पाण्यानं मुसळधार पावसाने इतकी बेकारी कंडिशन करून टाकली का व्यापारी लोक काटे करायला तयार नाही आहेत। काही म्हणते फेकून द्या, असं या संकट यावेळेस बेकार कंडिशन आहे। आता सध्या 8 वाजेपर्यंत काटे होतात का नाही होतात आणि खरीददार घेण्याला तयार नाही आहे। माझ्यापाशी 4 एकर शेत आहे। पूर्ण माल जो तुमचा पाण्यात भिजला याच्यासाठी तुमचं याच्या प्रशासनाने येईल काय म्हणणं? आता प्रशासनाला आम्हाला काही ना काही मदत किंवा काही आर्थिक काही प्रशासनानं द्यायला पाहिजे। जे नुकसान झालं आहे ते कमिटीचं लक्ष नाही म्हणा पाहिजे। पाऊस येणार, पावसापासून मालाचे संरक्षण व्हावे याची काळजी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापन मंडळाने घेतलेली नाही हे इथे स्पष्ट दिसत आहे। या संबंधामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नाना नागमोते यांना विचारले असता त्यांनी नुकसान झालेच नाही असे सांगितले। दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा माल अडते घेऊन ते व्यापाऱ्याला विकत असतात, त्यामुळे नुकसानच झाले नाही असे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। आणि तोपर्यंत शेतकऱ्याचा सर्व माल हर्रास होऊन व्यापाऱ्यांनी तो माल खरेदी केलेला होता आणि व्यापाऱ्यांचे ट्रकसुद्धा भरणं सुरू होते। कोणत्याही शेतकऱ्याचं माल ओला झाला किंवा असा कोणतीही तक्रार मार्केट कमिटीकडे आता या वेळेपर्यंत तरी कोणतीही आलेली नाही। आणि मार्केट कमिटीमध्ये शेडची व्यवस्था आणि माल ठेवण्याच्यासाठी कास्तकाराची व्यवस्था ही मार्केट कमिटीमध्ये आहे। अडत्याकडे माल आल्यानंतर 2 घंट्यामध्ये अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल तो हर्रास केला जाते आणि व्यापाऱ्यांना दिला जाते। आणि काही प्रमाणात व्यापाऱ्याचा असू शकते, परंतु शेतकऱ्यांचा सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये माल ते शेडमध्ये आहे। असं होऊच शकत नाही। व्यापाऱ्याचा निव्वळ माल कसा राहील? व्यापाऱ्याचा निव्वळ माल म्हणजे व्यापाऱ्याचा निव्वळ माल म्हणणे हा विषय एकदम चुकीचा आहे। काही टक्क्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, काही टक्क्यामध्ये व्यापाऱ्याचा माल असू शकते, परंतु शेतकऱ्याचा हा भरपूर प्रमाणामध्ये माल शेडमध्ये आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।